चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. अमेरिकेचा इराणवर पुन्हा मोठा हल्ला. मध्यपूर्वेत गेल्या 3 महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष संपण्याची चिन्हे दिसत असतानाच अमेरिकी सैन्याने दक्षिण इराणमध्ये बचावात्मक भीषण हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणसोबतच्या शांतता कराराच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात असल्याचा दावा केला जात आहे, तर दुसरीकडे इराणवरील लष्करी कारवाया तीव्र झाल्या आहेत. या हल्ल्यांमध्ये इराणचे क्षेपणास्त्र प्रक्षेपण पॅड आणि समुद्रातील अत्याधुनिक लष्करी बोटींवर हल्ला करण्यात आला आहे. दरम्यान, अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे प्रवक्ते कॅप्टन टिम हॉकिन्स यांनी त्यांच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की इराणी सैन्याकडून अमेरिकी सैन्याला असलेला धोका लक्षात घेऊन हे हल्ले करण्यात आले. मात्र, सध्या सुरू असलेल्या तात्पुरत्या युद्धविरामादरम्यान अमेरिकन सैन्य प्रचंड संयम बाळगत आहे. दुसरीकडे, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये इराणसोबत सकारात्मक चर्चा सुरू आहे असे म्हटले आहे. पण त्याच वेळी त्यांनी एकतर सर्वांसाठी एक मोठा आणि फायदेशीर करार होईल, नाहीतर महायुद्धाशिवाय काहीच होणार नाही असा इशाराही दिला. मुख्यमंत्री सिद्धरामय्यांना पुन्हा अभयदान. कर्नाटकातील संभाव्य नेतृत्व बदलासंदर्भात मंगळवारी दिल्लीतील इंदिरा भवन येथे अत्यंत तणावपूर्ण बैठक झाली. त्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार उपस्थित होते. दरम्यान, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या कार्यालयाने दिल्लीतील इंदिरा भवन येथे सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री शिवकुमार यांच्यात सखोल चर्चा होत असल्याचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. या घडामोडीमुळे चर्चांना आणखी हवा मिळाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल आणि कर्नाटकचे प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला हे सिद्धरामय्या यांच्या सोबतच्या बैठकीत सहभागी होत आहेत. सूत्रांनी पुढे सांगितले की सिद्धरामय्या यांच्यासोबतची चर्चा संपल्यानंतर हे नेते उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यासोबत एक स्वतंत्र बैठक घेतील. या बैठकीच्या निष्कर्षाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. उपमुख्यमंत्री शिवकुमार हे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जातात. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपला कार्यकाळ पूर्ण करण्याची इच्छा वारंवार व्यक्त केली असून आपण पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाचे पालन करू असेही म्हटले आहे. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही म्हटले आहे की मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांच्यावर राज्य नेते, पक्षाचे कार्यकर्ते आणि राष्ट्रीय नेत्यांकडून दबाव आहे. आता सर्वांचे लक्ष घडामोडींवर लागले आहे. इंदिरा भवन येथे पोहोचण्यापूर्वी सिद्धरामय्या यांनी दिल्लीतील कर्नाटक भवन येथे मंत्री जी. परमेश्वर, सतीश जारकीहोळी, एच.सी. महादेवप्पा, बैरथी सुरेश, के.जे. जॉर्ज आणि एम.बी. पाटील तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि हरियाणाचे प्रभारी बी.के. हरिप्रसाद आणि कायदेशीर सल्लागार पोन्नन्ना यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांसोबत नाश्ता केला. नेतृत्व बदलावर कोणतीही चर्चा झालेली नाही. तथापि, आता सर्व काही अंतिम टप्प्यात पोहोचले आहे, असे काँग्रेसचे विधान परिषद सदस्य आणि ज्येष्ठ नेते बी.के. हरिप्रसाद म्हणाले. आर्थिक घोटाळा चौकशीसाठी सीआयडीचे पथक दाखल. बेळगावमधील 4,500 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात सीआयडी तपास वेगाने सुरू आहे. मुख्य संशयित शिवानंद नीलणवर याच्याकडून आलिशान कार भेट स्वीकारल्याच्या आरोपावरून कर्वे प्रवीण शेट्टी गटाचे अध्यक्ष आर. अभिलाष हे मंगळवारी माळमारुती पोलीस ठाण्यात सीआयडी चौकशीसाठी हजर झाले आहेत. या फसवणूक प्रकरणाच्या तपासासाठी सीआयडीचे पथक माळमारुती पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे. तपासाचा भाग म्हणून अभिनेते तथा कर्वे जिल्हाध्यक्ष अभिलाष सीआयडी अधिकाऱ्यांसमोर हजर झाले असून सीआयडीच्या डीवायएसपींनी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली होती. रायबाग जवळ अपघातात बाळासह तिघांचा मृत्यू. बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील बोम्मनल गावाजवळ झालेल्या भीषण रस्ते अपघातात चिमुकल्यासह एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार महंतेश, त्यांची पत्नी साक्षी आणि त्यांचे 9 महिन्यांचे बाळ हे तिघे दुचाकीवरून रायबाग रेल्वे स्थानक परिसरातून जात होते.
यावेळी त्यांच्या दुचाकीची एका ऑटोरिक्षासोबत जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की महंतेश, साक्षी आणि त्यांच्या चिमुकल्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रायबाग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी रायबाग पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. आर्थिक घोटाळा करणाऱ्या संस्था प्रशासनाच्या रडारवर. गुंतवणूकदारांना अनेक प्रकारची आमिषे दाखवून फसवणूक करणाऱ्या नागरिकांना फशी पाडत आहेत याची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे. बेळगाव जिल्ह्यात शिवम असोसिएटच्या फसवणूक प्रकरणानंतर आणखी 4 वित्तीय कंपन्यांचे संशयास्पद व्यवहार समोर आले असून नागरिकांनी अशा फसव्या संस्थांपासून सावध राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केले आहे. सर्वसामान्यांची आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी आणि त्यांचा कष्टाचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी नागरिकांमध्ये आर्थिक साक्षरता आणि जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला. जिल्ह्यात सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांचा छडा लावण्यासाठी विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली असून याद्वारे संशयास्पद संस्थांच्या व्यवहारांवर बारीक लक्ष ठेवले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. कोणतीही अधिकृत किंवा नामांकित बँक वर्षाला 9% जास्त परतावा देऊ शकत नाही. त्यामुळे महिन्याला अवाढव्य व्याज देणाऱ्या संस्थांच्या भूलथापांना नागरिकांनी बळी पडू नये, असे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. सामान्य नागरिकांना आर्थिक फसवणुकीपासून मुक्त ठेवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी व्यक्त केला. बेळगावच्या मुद्द्यावरून वाटाळ नागराज यांचा थयथयाट. बेळगाव सीमा प्रश्नावरून वाटाळ नागराज यांनी बेळगावात तातडीची परिषद घेऊन मराठी भाषिकांच्या भावना दुखावणारा पवित्रा घेतला आहे. महाजन अहवालाचे तुणतुणे वाजवत 2 जूनपर्यंत बेळगाव महानगरपालिकेने ठराव मंजूर करावा, अशी अन्यायकारक मागणी त्यांनी केली आहे. हा ठराव मंजूर न झाल्यास अखंड कर्नाटक बंदची वल्गना त्यांनी केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना वाटाळ नागराज यांनी लोकप्रतिनिधींवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. 2 जूनपर्यंत महानगरपालिकेत हा ठराव मंजूर झालाच पाहिजे, असा हेका त्यांनी धरला आहे. तसे झाले नाही तर भव्य आंदोलन करण्याचा आणि 4 जून रोजी बैठक बोलावून महानगरपालिका बंद पाडण्याची वल्गना त्यांनी केली आहे. यामुळे सीमाभागातील मराठी जनतेमध्ये संतापाचे वातावरण आहे. प्लास्टिकमुक्त कॅन्टोन्मेंटसाठी मोहीम राबवणार. बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नवनियुक्त अध्यक्षपदाची सूत्रे ब्रिगेडियर गिरीश उपाध्ये यांनी स्वीकारल्यानंतर तातडीने प्रशासकीय आढावा बैठक घेतली. तसेच विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले. सोमवारी कॅन्टोन्मेंट सभागृहात पार पडलेल्या प्रगती आढावा बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी मंचलवार यांनी माहिती दिली. याची दखल घेत ब्रिगेडियर उपाध्ये यांनी संबंधित कंपनीच्या निष्काळजीपणामुळे अपघातांचा धोका वाढत असल्याचे सांगत खोदलेले सर्व रस्ते तातडीने दुरुस्त करून घेण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. यावेळी कॅन्टोन्मेंट परिसर प्लास्टिकमुक्त करण्यावरही विशेष भर देण्यात आला. कॅन्टोन्मेंट भागात अस्दखान दर्ग्यासह अनेक ऐतिहासिक व पर्यटन स्थळे असल्याने सुट्टीच्या काळात येथे मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. पर्यटकांकडून प्लास्टिकचा वापर करून तो परिसरात फेकला जात असल्याने स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे ब्रिगेडियर उपाध्ये यांनी नमूद केले. यासाठी प्लास्टिकमुक्त कॅन्टोन्मेंट अशा जनजागृतीपर फलकांची उभारणी अस्दखान दर्ग्यासह विविध सार्वजनिक ठिकाणी करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. रिंगरोडच्या कामाला अखेर प्रारंभ. अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या रिंगरोड कामाला अखेर प्रारंभ करण्यात आला आहे. कडोली येथून रस्ताकामाला शुक्रवारपासून सुरुवात करण्यात आली आहे. रस्त्यासाठी भूसंपादन आणि प्रस्तावित रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी गटार खोदकामाला सुरुवात करण्यात आली आहे. बेळगाव तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून रिंगरोड करण्यात येणार आहे. तालुक्याच्या पूर्व आणि पश्चिम भागातून रिंगरोड करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांनी विरोध केला होता. काही शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र बहुतांश शेतकऱ्यांनी मागील वर्षांपासून नुकसान भरपाई स्वीकारण्याचा पर्याय निवडला. त्यामुळे रस्ताकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. याचबरोबर स्मार्ट न्यूज मराठीचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.